निज कार्यास साधू निघ्या। आता आपण श्रोते जन जाणितले जी ग्रंथ प्रयोजन। साईच लिहिता लिहविता आपण भक्त कल्याण कारणे। कैसा वाजेल पावा की पेटी चिंता नाही उभया पोटी। ही तो वाजवित्या आटाटी आपण कष्टी का व्हावे। की जे चंद्रकांत स्त्रवत ते काय तया पोटीचे अमृत। ती तो चंद्राची करामत चंद्र निर्मित चंद्रोदयी। किंवा सागराये भरती ती काय त्याची निजकृती। ती ही चंद्रोदयाचे हाती सागर कृती नव्हे ती। असो टाळोनी भवरे खडक सागरी नावा चालाव्या तडक। म्हणून जैसे लाल भडक दीप निदर्शक लाविते। तैशाची साईनाथांच्या कथा ज्या गोडीने हिणवितील अमृता। भवसागरीचे दुस्तर पंथा अतिसुतरता आणीतील। धन्य धन्य या संत कथा श्रवणद्वारे अंतरी रिघता। बाहेर निघे देहाभिमानता द्वंद्व वार्ता नुरेची। जव जव यांचा हृदयी साठा तव तव विकल्प पळे 12 वाटा। ज्ञान संचय होय लाठा उतरे ताठा देहाचा। बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेमे तयाचे श्रवण। होईल भक्त कश्मल दहन सोपे साधन परमार्था। मायातीत ब्रह्म काय काय तत्तरणार्थ उपाय। कर्म धर्माचरणे हरिहा प्रिय कैसे निहोय निज भक्ता। आत्यंतिक क्षेमते काय भक्ती मुक्ती विरक्ती काय। वर्णाश्रम धर्म वस्तु अद्वय इत्यादी विषय अतिगूढ। एतदर्थ जया ते गोडी तयांनी पुरवाया निज आवडी। ज्ञानोबा एकनाथाधिकृत ग्रंथ परवडी सुख निरवडी सेवावी। कृतयुगी शमदम त्रेती यजन द्वापारी पूजन। कलियुगी नामकथा कीर्तन स्वल्प साधन परमार्था। ब्राह्मणादिचारी वर्ण सर्वासी साधन गुरुकथा श्रवण। असो स्त्री शूद्र वा जातिहीन हे एक साधन सकळाते। असेल जयाचे पुण्य पदरी तोच या कथा श्रवण करी। कोणास येतील निद्रा लहरी तयाही श्रीहरी जागविल। वावे विषय भोग अनवरत ते न लाभता ते दीन चित्त। तयासी ही हे संत कथामृत विषय निर्मुक्त करील। योग याग ध्यान धारण करू जाता प्रयास नाना। आयास न लगे या कथा श्रवण एका अवधाना वाचून। ऐसी ही साईची कथा निर्मळ परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ। जळतील पंच महापापे प्रबळ जातील समूळ विलयाला। आम्हा भवपाशी जखडिले तेणे निजरूप वेढिले। श्रवणे ते वेढे होतील ढिले स्वरूप पहिले लाधेल। व्हावे कथांचे आमरण स्मरण घडावे तयांचे नित्य परिशीलन। होवो भवद वार्ता शांतवन समाधान जीवांचे। वाचता परिसता भक्तिभावे सहज साईचे ध्यान व्हावे। सगुण रूप डोळा दिसावे चित्ती ठसावे दृढतर। येणे घडावी सद्गुरु भक्ती पावावी संसारी विरक्ती। जडो गुरुस्मरणी प्रीती होवो मती निर्मल। ऐसीच बुद्धी धरोनी मनी कृपा केली साईनाथांनी। मज निमित्ता पुढे करोनी स्वये करणी हे केली। पोटी तुडुंब लागली ओढी वासरावीण पान्हान सोडी। हे तो धेनू ते उपज खोडी तैशीच आवडी साईंची। मज चातकाचे निआशे आनंद घन ही माऊली वर्षे। पुरवूनी माझिया अल्पतृषे भक्त प्रकर्षे निवविल। काय भक्ती प्रेमाचे कौतुक
मातेस लागे बाळाची भूक तयाने न पसरिता ही मुख थानकू चुकते कोंदी कोण जाणे तिचे शीण लेकुरान त्याची जाण न पुसता निज माऊली विण अन्य कोण देथान बाळकासी घालिता लेणे बालक त्यातील स्वारस्य नेणे ते कौतुक एक माताच जाणे तैसेच करणे सद्गुरूचे हा माझा बाळाचा लळा पुरविल कोण सुख सोहळा माऊली वीण कोणास कळवळा तो जिव्हाळा दुर्मिळ सन्मातेच्या पोटी येणे महद्भाग्ये देवाचे देणे दुःख सोसून जन्म देणे बाळक नेणे हे काही असो ये अर्थी आणि वचन बोलिले बाबा करवितो श्रवण अहो जी आपण श्रोते सज्जन आदरे अवधान देईजे सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी झाली यथा योग्य पेन्शन बसली वारी आली शिर्डीची गुरुपौर्णिमेचा तो दिवस भक्त मिळाले गुरुपूजेस अण्णा स्वयंस्फूर्ती विनविती बाबास करीती शिफारस ती परिसा अण्णास माझी मोठी काळजी बाबांच्या समोर करीती अजीजी यांच्या वाढत्या संसारा माझी कृपा कराजी याजवर लावा की यास तुझी नोकरी ही पेन्शन काय पडेल पुरी अण्णा साहेबांची चिंता निवारी ऐसे करी काही गा बाबा तव वदती प्रत्युत्तरी मिळेल मेली तयासी नोकरी करावी आता माझी चाकरी सुख संसारी लाधेल ताटे याची भरली सदा यावत जीवन रीती कदा भावे मतपर होता सर्वदा हरतील आपदा तयाच्या काही केले काय झाले म्हणती जनते समजा चळले धर्माचरण जयांनी वर्जिले तयास पहिले वर्जावे समोर येता बाजूसी जावे महाभयंकर ते समजावे त्यांच्या छायेसही न राहावे पडल्या सहावे कष्टही आचारहीन शील भ्रष्ट विचारहीन कर्मनष्ट देखे ना जो इष्टानिष्ट केवी तो अभीष्ट पावेल लाग्या बांध्या वीण विशेषी कोणी न येई आपुले पाशी श्वान सुकर कामाशी हडहड कुणासी करू नये येथून पुढे भक्तिभावा करावी याने माझी सेवा करुणा येईल